नमस्कार मंडळी, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे होळी. तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि छान अशी देवपूजा झालेली आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि आज होळीनिमित्त प्रत्येक घरामध्ये पुरणपोळीचा बेत तर असतो. तर मी सुद्धा आज पुरणपोळीचा बेत आखलेला आहे. तर मी आज पुरणपोळी करणार आहे. कटाची आमटीसुद्धा मी. तर इकडे ना वाटणसुद्धा करायचे मला. आपल्याला जी भाजी करायची त्याच्यासाठी वाटण लागणार आहे, म्हणून कांदा खोबरं मी भाजून घेतलेलं आहे. शिवाय एक साईडला मी भात आणि जे वाटण आहे ते उकडून घेतलेले आहे. तर इथे आता मी जी चणा डाळ आहे ती मी 7 ते 8 तास भिजत घातली होती. ही पाव किलो चणा डाळ आहे. तर ही आपल्याला पुरणासाठी घ्यायची आहे. शिवाय आपल्याला आहे ना हे करायचं आहे, आमटीसाठी पण ठेवायचे. तर ही डाळ मी भिजत घातलेली आहे. आता ही स्वच्छ धुते आणि मग मी उकडायला टाकते. मी कुकरमध्येच उकडणार आहे. इथे माझं बघा नको ते काम चालू आहे. दिशांतला ना पिशव्या फोडायच्या खाली मुलांच्या बघून आलाय ना त्याच्यामुळे. तर आता लाल कलर वापरण्याऐवजी मी कुंकू टाकते. त्याला सांगितलं कलर आहे म्हणून. खुश झालाय त्या बघा. आता तो वरून गॅलरी मधून फेकणार. कोणाच्या अंगावर टाकत नाही अजून तो, असं डायरेक्ट कोणाच्या अंगावर नाही मारत, फक्त असंच खेळत राहतो. आणि पिचकारी हे आणली स्पायडरमॅनची पिचकारी. दाखव दिशा स्पायडरमॅन वाली पिचकारी. लहानपणी आम्ही ना म्हणजे माझा भाऊ वगैरे आम्ही एका बकेटमध्ये कलर करायचो आणि अशा पिशव्या भरून ठेवायचं. त्यामुळे मला प्रॅक्टिस आहे पिशव्या बांधायची. आणि बघा ही स्पायडरमॅनची पिचकारी किती तर 350 रुपये. आणि आम्ही वापरायचो 10 रुपयेवाली. या पोरांना अशा पिचकाऱ्या, त्याच्यात पाणी भरायचं, मग ही तो बॅग सारखी लावणार आणि मग जाणार बाहेर खेळायला. चल दीदीला भिजवायला जाऊया. चल पाणी घे. मारू नको, हे मारू नको, घरात घाण होईल. जाऊन या. आपण हे करू. चला आता पिशव्या फोडायच्या ना. आमची आता झालंय का पूजन वगैरे करून. आता मी जाऊन पुरणपोळ्या करते. दिशाला खूप चटके लागतात, चटके लागतात साधे. आणि 5 वर्षांमध्ये तिथे 3 लाख रुपये देते आपल्याला. तर मंडळी, आताच मगाशीच होमात नारळ वगैरे टाकून झालेला आहे आणि माझी पूजा सुद्धा करून झालेली आहे. कारण कसं गेल्या वर्षीच आम्ही आमच्या गावी होळीला होमात नारळ टाकला. मग आता त्या वर्षापासून आपण सुरुवात करायची असेल पुढे नारळ टाकायची. आम्ही यावर्षी गावी नाही गेलो, तर सोसायटीमध्येच आमच्या होळी होती, तिकडे आम्ही नारळ टाकून आलो आणि पूजा सुद्धा करून आलो. पूजा करून आल्यानंतर मी फटाफट आमटी बनवली. तरी कटाची आमटी बनवलेली आहे मी. थोडीशी तिखट कमी केली कारण आमच्याकडे स्पायसी थोडं कमी खातात म्हणून. शिवाय ती भाजी सुद्धा केलेली आहे आणि माझ्या पोळ्या सुद्धा झालेल्या आहेत. तर मी या केलेल्या आहे गव्हाच्या पिठाच्या पोळ्या. तर मंडळी, तुम्हाला जर आपला आजचा संपूर्ण जर व्हिडिओ आवडलाच नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत मस्त खा आणि सुदृढ राहा.